Okay. So, good evening, one and all. Once again, I welcome you all in this wonderful lecture in the certificate course in communicative English. We will take a quick revision of what we have studied so far. So, in the last lecture, we talk about kinds of sentences. Okay, we talk about वाक्याचे प्रकार or as you call them in Marathi, kinds of sentences. We have seen that there are four kinds of sentences: declarative, interrogative, imperative and exclamatory. मराठीमध्ये याला म्हणतो आपण स्टेटमेंट. साधं वाक्य स्टेटमेंट. वी कॉल इट प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे. आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य. What is the function of exclamatory sentences in language? These sentences express sudden feeling or emotion. अचानक एकाएक येणारा फिलिंग्स किंवा इमोशन हे सेंटेन्सेस एक्सप्रेस करत असतात. उद्गारवाचक किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपण बघितलं होतं हे. Then we have studied how to form simple sentences in English. इंग्लिश मध्ये साधी वाक्य कशी बनवायची. सो हा होता त्याचा फॉर्म्युला. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट हे एक नाउन असतं, नाम असतं. ठीक. ऑब्जेक्ट देखील एक नाम असतं. आता हे नाम एखाद्या व्यक्तीचं नाव राहू शकतं, पर्सन ज्याला म्हणतो आपण, स्त्री पुरुष, एखादं ॲनिमलचं देखील हे नाव राहू शकतं. सब्जेक्ट म्हणजे नाव. आता नावाचे प्रकार जर तुम्हाला शिकवले आहेत, काइंड्स ऑफ नाउन्स जर तुम्हाला शिकवले आहेत, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ठीक आहे, कॉन्क्रीट, ॲब्स्ट्रॅक्ट, काउंटेबल, अनकाउंटेबल, हे प्रकार तुम्हाला शिकवले आहेत. तुम्हाला मी सांगितलं की सब्जेक्ट हा नाउन असतो, नाम असते. तर तुम्हाला समजायला पाहिजे की सब्जेक्ट हा नाम असेल तर तो कुठल्याही प्रकारचं नाम राहू शकते. ऑब्जेक्ट देखील एक नाउन असते, नाम असते. ठीक आहे. दोघातला फरक काय असतो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मधला, की सब्जेक्ट हा क्रिया करतो, ऑब्जेक्टवर क्रिया होत असते. याला म्हटलं आहे डोअर ऑफ द ऍक्शन, क्रिया करणारा करता. याला म्हणतो आपण द रिसिव्हर ऑफ द ऍक्शन, द रिसिव्हर ऑफ द ऍक्शन. त्याच्यावर क्रिया होते, ती गोष्ट, पर्सन, जे काही आहे ते. ठीक. आणि वर्ब याच्यामध्ये काय सांगते, क्रिया, कुठली क्रिया झाली. आपण अभ्यासलो होतो जसं याच्यामध्ये टायगर हा करता आहे, टायगरनं क्रिया केली आहे मारण्याची, कोणावर, माणसावर. तर हा बेसिक सेंटेन्सचा फॉर्म्युला आहे. इंग्लिशमध्ये जी साधी वाक्य बनतात, ठीक आहे, साधी वाक्य इंग्लिशमध्ये तुम्हाला याच फॉर्म्युल्यानी बनवायची असतात. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. मॅन किल्ड द टायगर, आपण याच्यामध्ये सब्जेक्ट उलटा केला होता, त्याला इकडे घेतलं होतं सब्जेक्टला. ठीक आहे. द ग्रेट पोएट जॉन केट्स रोट द पोएम वेस्टमिनिस्टर ब्रिज. आपण एक्झाम्पल घेतलं होतं. वेस्टमिनिस्टर ब्रिज ही पोएम जॉन केट्स यांनी नाही लिहिली आहे. आपण फक्त इथं वी हॅव टेकन इट ओनली फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग. द ग्रेट पोएट, महान कवी जॉन केट्स. ओके. याच्यामध्ये हे विशेषण आहे, पोएट जॉन केट्स, याच्यामध्ये हे विशेषण आहे. ठीक आहे. महान पोएट जॉन केट्स. किती मोठा सब्जेक्ट तुम्हाला दिसतो याच्यामध्ये, पाहावर. तुम्ही अभ्यासू शकता की सब्जेक्ट हा सिंग्युलर, एक सिंगल देखील झालं. हे जॉन किट्स एक व्यक्ती, त्याच्यासमोर मी काय लावलाय मग ग्रेट पोएट. ठीक आहे. इतका मोठा सब्जेक्ट याच्यामध्ये आहे. तुम्ही सेंटेन्स तयार करताना इंग्लिशमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची की जे विशेषण आहे ते नेहमी नामाच्या असं समोर येणार. ओके. The great poet John Keats wrote the poem Westminster Bridge. याच्यामध्ये वेस्टमिनिस्टर ब्रिज हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. रोट ही आहे क्रिया.
इथं ऑब्जेक्ट देखील खूप मोठं आहे. हे लक्षात ठेवायचं. द पोयम वेस्टमिन्स्टर ब्रिज हे एक नाउन फ्रेज आहे. द ग्रेट पोएट जॉन किट्स हे देखील एक नाउन फ्रेज आहे. हे नाम आहे, ठीक आहे. पण हे नाम फ्रेज म्हणजे का, फ्रेज नाव म्हणजे सिंगल नाम, सिंगल नाव म्हणजे नाम, ठीक आहे. पण या नामासोबत जर आणखी काही शब्द आले त्याला म्हणतो आपण फ्रेज. नाव सॉरी नाव नाव जे आहे ते सिंगल असणार याच्यामध्ये, पण याच्यासोबत आपण हे ऍडिशनल लावले आहे तर हे फ्रेज झालं, ठीक आहे. याला म्हटलंय नाउन फ्रेज, ही नाउन फ्रेज आहे, ठीक आहे. कमल पेंटेड द वॉल, याच्यामध्ये कमल ह्या कर्ता आहे, पेंटेड ही आहे कमलची क्रिया, डूचं क्रियापद आहे, आणि वॉल याच्यामध्ये आहे कर्म, त्याच्यावर काय झाली आहे क्रिया. ते लक्षात ठेवायचं की तुम्हाला इंग्लिशमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी सांगायच्या असतील, कुठल्या गोष्टी, की ज्या गोष्टीमध्ये एका व्यक्तीने काय केली आहे, दुसऱ्या व्यक्तीवर काहीतरी क्रिया केली आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर कसली तरी क्रिया केली आहे, तर त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला लावून काय करता येते, इंग्लिशमध्ये ते सेंटेन्स तयार करता येते. कुठला फॉर्म्युला, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्टचा फॉर्म्युला. लक्षात ठेवायचं. कधी वापरायचा, जेव्हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर एकाने दुसऱ्यावर काहीतरी क्रिया केली असते, ठीक आहे. ज्याच्यावर जो क्रिया करतो तो करता, ज्याच्यावर क्रिया होते तो ऑब्जेक्ट, आणि क्रियेचं नाव वर्ब. क्रिया इथं दाखवायची, मग किल देट लिहिण्याची क्रिया, पेंट करण्याची क्रिया, ठीक आहे. सिंपलच आहे हे. परत आपण काय अभ्यासलं होतं, वी विल ऑल्सो प्रोसीड. आपण अभ्यासलं क्रियापदाचे जे फॉर्म्स आहेत, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की टू बीची जी क्रियापद आहेत, टू बी म्हणजे असणे किंवा होता. एखादी व्यक्ती काय आहे, एखादी व्यक्ती काय होता म्हणजे टू बी, ठीक आहे. जसं आपण ऐकलं असेल तो डायलॉग, विलियम शेक्सपियर यांच्या नाटकातला खूप असा फेमस डायलॉग आहे, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. म्हणजे जगावे की मरावे हाच एक सवाल आहे, ठीक आहे. खूप असा प्रसिद्ध डायलॉग. टू बी म्हणजे असणे, एखादी व्यक्ती काय आहे, तो काय होता, हे तुम्हाला सांगण्यासाठी या क्रियापदाचा तुम्ही वापर करता. टू बीची क्रिया तुम्हाला माहित आहे, आम इज, आर, वॉज, वेअर. तुम्हाला मागे सांगितलं होतं मी की विद्यार्थी काय करतात, त्यांना हे समजत नाही की जसं एका मॅन मध्ये एकच तलवार असते, त्याप्रमाणे एका वाक्यामध्ये एकच क्रियापद असते. एका वाक्यामध्ये दोन क्रियापद राहू शकत नाही. मुलं ही इज वर्क्स अ डॉक्टर असं लिहितात. ऍक्च्युली चुकलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, याच्यामध्ये त्यांनी टू बीचं क्रियापद लावलं, वर्क्स हे डूचं क्रियापद आहे. दोन दोन क्रियापद लागत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला मला जर म्हणायचं आहे की तो एक ऍज अ डॉक्टर म्हणून काम करतो, तुम्ही म्हणायचं ही वर्क्स ऍज अ डॉक्टर. तुम्हाला म्हणायचं आहे की तो एक डॉक्टर आहे, तर तुम्ही काय म्हणणार, ही इज अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, तो एक डॉक्टर आहे, ही इज अ डॉक्टर, या प्रकारे. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. एका मॅन मध्ये दोन तलवारी जात नाही. इन द सेम वे एका वाक्यामध्ये दोन दोन प्रकारचे क्रियापद येऊ शकत नाही. टू बीचं क्रियापद असेल तर टू बीचं वापरा. जर तुम्हाला सांगायचे आहे तो ती व्यक्ती ते होतं, ठीक आहे. सिच्युएशन सांगायची आहे, बिंग ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे. तर तुम्हाला टू बीची क्रियापद इथे वापरायची आहे, आम इज, आर, वॉज, वेअर, ठीक आहे. सिच्युएशन सांगतात, ही इज डॉक्टर, ती माझी ताई आहे, शी इज माय सिस्टर, दे आर माय स्टुडंट, ते माझे विद्यार्थी आहेत, ही वॉज अ डॉक्टर, तो एक डॉक्टर होता, शी वॉज माय सिस्टर, ती माझी ताई होती, दे वेर माय स्टुडंट, ते माझे विद्यार्थी होते, वन ऑफ माय फ्रेंड इज प्रोफेसर, माझा एक मित्र प्रोफेसर आहे किंवा होता. कोण सांगेल तुम्हाला इंग्लिशमध्ये, टू बीची क्रियापद, ठीक आहे. एम इज, आर, वॉज, वेअर. लक्षात ठेवायचं, तुम्हाला सांगायचं असेल आहे किंवा होता, तुम्हाला वापरायचा आहे एम इज, आर, वॉज, वेअर. हे बघा, आपण इथं याच्यामध्ये एक सेंटेन्स बनवलं, दोन सेंटेन्स तयार केले होते. विलियम वर्ड्सवर्थ, ओके, होता, वॉज, कोणता तो, एक महान रेव्होल्युशनरी पोएट, फिलॉसॉफर अँड ह्युमॅनिस्ट.
मानवतावादी. एकच व्यक्ती आहे जी एवढं सारं, त्याला आपण काय लावलाय, डेझिग्नेशन ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, तो एक महान रोमॅन्टिक पोएटही होता. ओके, तो आधुनिक विचारसरणीचा होता. ओके, रेव्होल्युशनरी होता, क्रांतिकारी होता, तत्वज्ञ होता, मानवतावादी देखील तो होता. म्हणजे एकाच व्यक्तीसाठी आपण एवढ्या साऱ्या फ्रेजेस वापरल्या. याला म्हटलंय फ्रेज. हे काय आहे, फ्रेज आहे. ठीक आहे, फ्रेज तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं तयार करायचं हे आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलं होतं. एक महान रोमॅन्टिक मॉडर्न रेव्होल्युशनरी पोएट फिलॉसॉफर आणि मानवतावादी कोण, विलियम वर्ड्सवर्थ. हिज फॅमिली वॉज पुअर. ही वॉज बॉर्न इन अ फॅमिली विथ पुअर इन्कम. ठीक आहे, हे आपण अभ्यासलं होतं. नंतर आपण अभ्यास केला होता, जर तुम्हाला इंग्लिशमध्ये फ्रेजेस बनवायच्या, फ्रेजेस खूप महत्वाचा आहे. ज्या व्यक्तीला फ्रेजेस तयार करता येत नाही त्याला नक्कीच इंग्लिशमध्ये चांगली जे लँग्वेज जे म्हणतो ती आपल्याला तयार करता येत नाही. ठीक आहे, जसं मला लिहायचं आहे 100 वर्षाचं युद्ध किंवा 100 वर्ष चाललेलं युद्ध, तर मी शब्द पकडणार 100 इयर्स. चे म्हणजे ऑफ आणि युद्ध म्हणजे वॉर, द वॉर ऑफ 100 इयर्स, किंवा यू कॅन सिम्पली से द 100 इयर वॉर्स. मला लिहायचं असेल इंग्लंडमध्ये तर मी लिहिणार इन इंग्लंड. इन म्हणजे मध्ये. इनचा अर्थ काय होतो, प्रेपोजिशन आहे इन, मध्ये. मला लिहायचं असेल भारताचे राष्ट्रपती तर भारत म्हणजे इंडिया. चे म्हणजे इंग्लिशमध्ये काय होते, ऑफ. राष्ट्रपती म्हणजे होतात प्रेसिडेंट. प्रेसिडेंट ऑफ इंडिया. इंडिया ऑफ प्रेसिडेंट नाही. मराठी वेगळी भाषा आहे, इंग्रजी वेगळी भाषा आहे. ठीक आहे, लक्षात घ्यायचं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणायचं, इंडिया ऑफ प्रेसिडेंट नाही. जशाच तसं मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं नाही. समजून घ्यायचं, प्रेपोजिशन जे आहे ते कुठलं काम करते, आपण अभ्यासल्याचं काम काय आहे, दोन नाम मधील संबंध दाखवणे. याच्यामध्ये इंडिया आणि प्रेसिडेंट मधील संबंध कोण दाखवत आहे, हा की हा जो प्रेसिडेंट आहे तो इंडियाचा प्रेसिडेंट आहे. ठीक आहे, भारताचा प्रेसिडेंट. आपल्या कॉलेजचे विद्यार्थी, स्टुडंट्स ऑफ अवर कॉलेज. चिमूरची टीम, टीम ऑफ चिमूर. राहुलची कार, कार ऑफ राहुल. आता हे शब्द जे आहेत तुम्ही या प्रकारे लिहू शकता. इथं लिहिलंय बघा, कार ऑफ राहुलला तुम्ही असं ऍपॉस्ट्रोफ लावून इथं काय करतात, राहुल्स कार. तुम्हाला असाही शब्द लिहिता येतो या प्रकारे. ह्याला म्हटलंय आपण, एक मिनिट, एस. ओके, एस. ठीक आहे, अशा प्रकारचं एस लावून हे काय सांगते, हे दर्शवते मालकी. राहुलची कार, जी कार कोणाची आहे, राहुलची. प्राईम मिनिस्टर, समजा मला ते सांगायचं राहिलं की प्राईम मिनिस्टरचं ऑफिस मला लिहायचं आहे. कोणाच्या मालकीचं ऑफिस, प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. प्रधानमंत्र्याचे ऑफिस, हा बघा याच्यामध्ये असा एस आलेला आहे. प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. किंवा तुम्ही लिहू शकता द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर, ते देखील बरोबर आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लिहिता यायला हवं. अ क्वेश्चन इन इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रातील एक प्रश्न आपण अभ्यास करतो. म्हणजे फ्रेजेस कशा बनवायच्या, फ्रेजेस बनवणं तुम्हाला यायला हवं. तुम्हाला काय काय यायला हवं, तुम्हाला काय पाहिजे इंग्लिशमध्ये, तुम्हाला समजा बोला म्हटलं, तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे की इंग्लिशमध्ये वाक्य रचना कशी होते, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्टनी. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये क्रियापद कुठल्या क्रमांकावर येते, क्रियापद दुसऱ्या क्रमांकावर इंग्लिशमध्ये. ठीक आहे, मग कोणकोणते क्रियापद आहेत, बरं तुम्हाला कुठल्या प्रकारचा क्रियापद लागत आहे, मला समजा सांगायचं आहे होता किंवा आहे, तर मी टू बीची क्रियापद लावणार. याच्यामध्ये होता, तो एक महान माणूस होता, ही वॉज अ ग्रेट मॅन. ही वॉज होता, किंवा ही इज अ ग्रेट मॅन, तो एक महान माणूस आहे. म्हणजे सिच्युएशन सांगायची आहे, असणे आहे, तर मला इज किंवा वॉज होत्यासाठी वापरायचं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कुठलं क्रियापद लावायचं. याच्यामध्ये फ्रेज बनवणं तुम्हाला यायला हवं. फ्रेजेस तुम्हाला तुम्ही फ्रेज तयार करण्याची प्रॅक्टिस ही दररोज घरी केली पाहिजे. ठीक आहे, फ्रेजेस ज्याला जमणार नाही त्याला खरोखरच इंग्लिशचं थोडंसं म्हणाल की त्याला फारशी काय जमणार नाही. ठीक आहे, फ्रेजेस बनवणं खूप महत्वाचं आहे. तर फ्रेजेस बनवणं कशी बनते फ्रेज, समजा मी एक घेतलं, याच्यामध्ये एक फ्रेज तुम्हाला बनवा म्हटलं. ठीक आहे, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जे आहे
दिसते सर्वांना चॅट बॉक्स मध्ये, याचा आन्सर टाईप करून पाठवा. मला लिहायचं आहे 1 कप चहा. 1 कप चहा इंग्लिश मध्ये काय म्हणणार? 1 कप. 1 म्हणजे कप म्हणजे कप. चहा, एक चहाचा 1 कप. चहा म्हणजे ऑफ. 1 कप चहा काय म्हणणार तुम्ही इंग्लिश मध्ये? 1 कप चहा. अ कप ऑफ टी. 1 कप चहा. ओके. चहाचा 1 कप किंवा 1 कप चहा. टी ऑफ 1 कप नाही आकाश, टी ऑफ 1 कप नाही. अ कप ऑफ टी. 1 कप चहाचा. 1 कप चहाचा. ठीक आहे. नंतर आपण घेतलं पेपरचा 1 पीस. पेपरचा 1 पीस. सांगू पीस म्हणजे पीस. पीस पेपर ऑफ. अरेंज करून बघा या फ्रेजला. पेपरचा 1 पीस. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही तुमचा आन्सर टाईप करून पाठवा. चुकलं तरी चालेल. नोबडी इज गोइंग टू पनिश यू फॉर युअर मिस्टेक्स. पेपरचा 1 पीस. अ पीस ऑफ पेपर. व्हेरी गुड. याचा आन्सर आहे अ पीस ऑफ पेपर. अ पीस ऑफ पेपर. नंतर आपण घेणार आईस ब्लॉक ऑफ. एक आइस ब्लॉक. एक आइस ब्लॉक. एक आइस ब्लॉक काय म्हणणार तुम्ही? एक आइस ब्लॉक म्हणतो ना, एक आइस ब्लॉक आपण बोलताना म्हणतो. याला काय म्हणणार? अ ब्लॉक ऑफ आइस. राईट, अ ब्लॉक ऑफ आइस. अगदी बरोबर. मयुरी यांचा आन्सर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. अ ब्लॉक ऑफ आइस. झाडाची 1 फांदी. एका झाडाची 1 फांदी. झाड ट्री. ओके. फांदी म्हणजे ब्रांच. चाचीचे म्हणजे ऑफ. करा अरेंज याला. अ ट्री अ ब्रांच ऑफ. एका झाडाची 1 फांदी. एका झाडाची 1 फांदी. कसं करणार तुम्ही फ्रेजला इंग्लिश मध्ये? अरेंज. लिहू टायटल. महत्वाचं अरेंज द फ्रेजेस प्रॉपरली. अ ब्रांच ऑफ अ ट्री. व्हेरी गुड. उदेश यांचा, मयुरी यांनी दिलाय का? ओके. साक्षीदानी यांचा दिला आहे. अगदी बरोबर आहे. अ ब्रांच ऑफ अ ट्री. ब्रांच ऑफ अ ट्री. एका झाडाची फांदी. ओके. नंतर एका बुकचं 1 पेज. एका बुकचं 1 पेज. लेट मी राईट हिअर. बुक ऑफ च पेज. एका बुकचं 1 पेज. काय म्हणणार इंग्लिश मध्ये? एका बुकचं म्हणतो ना आपण, बुकाचं 1 पान. बुकाचं 1 पान. ठीक आहे. बुकाचं 1 पान. काय म्हणणार याला आपण म्हणू 1 पान. अ पेज. 1 मिनिट. अ पेज ऑफ अ बुक. एका बुकाचं 1 पान. ठीक आहे. हे जे याला काय म्हटलंय? फ्रेजेस. तर फ्रेजेस तुम्हाला अरेंज करता यायला हव्यात. ज्या व्यक्तीला फ्रेजेस तयार करता येत नाही त्याचं सेंटेन्स चुकू शकतं. ठीक आहे. तर फ्रेजेस तयार करण्याचा सराव तुम्हाला
व्हायला हवा, तर फ्रेजेस थोडस तुम्ही तयार करत चला घरी बसून, ठीक आहे. नंतर हे दुसरं प्रकारचं क्रियापद आपण बघितलं होतं. प्रथम कुठलं क्रियापद बघितलं होतं आपण? टू बीचं. एम, इज, आर, वॉज, वेअर. ते काय सांगत होतं तुम्हाला? ते तुम्हाला सांगत होतं की होता किंवा आहे. टू बीचे क्रियापद, ठीक आहे. इंग्लिशमध्ये क्रियापद म्हणून क्रियापद कुठल्या क्रमांकावर आहेत इंग्लिशमध्ये? दुसऱ्या क्रमांकावर. कर्ता पहिल्या क्रमांकावर. तर पहा, ही क्रियापदे तुम्हाला काय सांगतात? हॅव, हॅज आणि हॅड. हे सांगतात पोझेशन. एखाद्याकडे एखादी गोष्ट होती किंवा आहे. एखाद्याकडे एखादी गोष्ट एखाद्याच्या व्यक्तीच्या मालकीची आहे, हे तुम्हाला ही क्रियापद सांगतात. हॅव, हॅज आणि हॅड. हॅड म्हणजे आधी होती आता नाही आहे. हॅव हॅज म्हणजे तुझ्याकडे अजूनही आहे, ठीक आहे. जसं माझ्या खोलीमध्ये एक फॅन आहे. मुलाला सांगितलं इंग्लिशमध्ये, अरे तू इंग्लिशमध्ये लिही. काय सर? माझ्या खोलीमध्ये एक फॅन आहे. मुलं लिहितात माय रूम इज अ फॅन. बरोबर आहे ना सर? माझी रूम आहे एक फॅन. हे काय झालं? माझी खोली एक फॅन आहे? नाही, चुकलं. माझ्या खोलीमध्ये एक फॅन आहे म्हणजे खोलीच्या आतमध्ये एक फॅन आहे. माय रूम हॅज अ फॅन. इज अ फॅन नाही, माय रूम इज अ फॅन आपण म्हणतो. किंवा काही मुलं लिहितात माय रूम इज हॅज अ फॅन. इज हॅज नावाचं कुठलंच क्रियापद नाहीये. अगेन लेट मी रिपीट की एका मॅन मध्ये दोन तलवार नकोत आणि एका वाक्यात दोन प्रकारचे क्रियापद नकोत. असणे, याचा अर्थ काय आहे? असणे. हॅव हॅज म्हणजे असणे. आहे पण असणे. माझ्या रूम मध्ये एक फॅन आहे. गणेशला 4 भाऊ आहेत. 4 मोठे भाऊ आहेत आणि 3 मोठ्या ताई आहेत. हे बघ, गणेश हॅज असणे 4 एल्डर ब्रदर्स अँड 3 एल्डर सिस्टर. आमचं घर होतं मालकीचं. आता नाही आहे, आता नाही आहे, विकलं घर आम्ही, ठीक आहे. सो वी हॅड अ हाऊस ॲट मेरी. वी हॅड अ हाऊस ॲट मेरी. हॅड आधी होतं मालकीचं, आता नाही आहे याच्यामध्ये, ठीक आहे. तर हे तुम्हाला काय सांगतात? हे क्रियापद तुम्हाला सांगतात मालकी. राधा हॅड अ गोल्डन नेकलेस. राधाकडे एक गोल्डन नेकलेस होता. आता मुलांना लेआउट मुलं येतात राधा वॉज अ गोल्डन नेकलेस. राधा एक गोल्डन नेकलेस होती. नाही, होती वेगळं, असणे किंवा आधी होतं वेगळं, ठीक आहे. याचा अर्थ काय? असणे. तर हे देखील एक क्रियापद आहे. तर याचा उपयोग कुठे होतो तुम्हाला? याचा उपयोग तुम्हाला होतो इंटरव्ह्यू मध्ये, जेव्हा तुम्ही विशेषतः एनसीसीचे विद्यार्थी असतात, ठीक आहे. तर एनसीसीच्या विद्यार्थ्यांना एक जसं काल तुम्ही लेक्चर केला, तुम्हाला सरांनी सांगितलं असेल की जे तुम्हाला ते एक हे दाखवतात व्हिडिओ क्लिप, ठीक आहे. आणि तुम्हाला वाटतं त्याच्यावर तुम्ही स्टोरी लिहा. तर स्टोरी कशी लिहायची किंवा त्याला डिस्क्रिप्शन कसं करायचं एखाद्या गोष्टीचं, तर हे तुम्हाला हा पोर्शन आहे त्याच्यामध्ये. हा आहे तो. तुम्हाला मोबाईल दिला आणि म्हटलं की अरे तुझ्या मोबाईल बद्दल थोडीशी माहिती सांगा मला, तर तुम्हाला ती गोष्ट सांगता आली पाहिजे की दिस इज, हा माझा मोबाईल फोन आहे. माय मोबाईल फोन हॅज 2 GB रॅम. असणे. माझ्या मोबाईलमध्ये 2 GB रॅम आहे. 10 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 5 मेगापिक्सल बॅक कॅमेरा आहे, ठीक आहे. इट हॅज असणे काय म्हटलंय? हॅज 10 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा अँड 5 मेगापिक्सल बॅक कॅमेरा. माय फोन हॅज, त्याच्यामध्ये आहेत व्हेरियस, वेगवेगळ्या प्रकारचे अप्लिकेशन, ठीक आहे. इट हॅज व्हॉट्सॲप, फेसबुक अँड गुगल क्रोम. त्याच्यामध्ये आहेत असणे. याचा अर्थ काय? असणे. लक्षात ठेवायचं. हॅव हॅडचा अर्थ आहे असणे. हॅडचा अर्थ आहे आधी होता आता नाहीये, ठीक आहे. तर ते दुसऱ्या प्रकारचं क्रियापद आहे. पहिल्या प्रकारचं त्यात कुठलं होतं? टू बीचं. एम, इज, आर, वॉज, वेअर. होता किंवा आहे. हॅव हॅज हॅड असणे. कायचा? असणे किंवा आता. हॅडचा अर्थ आहे आता नाही आहे पण आधी होतं मालकीचं, ठीक आहे. हॅव हॅज हॅड काय सांगतात? पोझेशन, मालकी. एखाद्याकडे एखादी गोष्ट आहे हे तुम्हाला हॅव हॅज हॅडनी सांगता येईल. ओके. नंतर आपण तिसऱ्या प्रकारचं जे क्रियापद अभ्यासलं होतं त्याला आपण म्हटलं होतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आता ही काय नवीन भानगड आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब? याला आपण म्हटलंय सहाय्यकारी क्रियापद. सहाय्य म्हणजे काय? तुम्ही काय म्हणता? सहाय्य म्हणजे सुद्धा मराठीमध्ये मदत करणे. यांचं काम आहे मदत करणं. कुणाला? मुख्य क्रियापदाला. हे बघा, याच्यामध्ये अटेंड आहे मुख्य क्रियापद. कॅन आहे सहाय्य करणार क्रियापद.
ही कॅन अटेंड ऑल द सेशन्स. तो सर्व सेशन अटेंड करू शकतो. ही अटेंड ऑल द सेशन वेगळं, ही कॅन अटेंड ऑल द सेशन वेगळं. याच्यामध्ये कॅन काय आहे? एक सहाय्यकारी क्रियापद. लक्षात ठेवायचं, कॅन याच्यामध्ये आहे एक सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद हे नेहमी मुख्य क्रियापदाच्या आधी तुम्हाला वापरायचं असतं. तो येऊ शकतो, ही मे कम. फ्युचर टेन्स दिसतो ज्याचा, आपण म्हणतो ना अरे तो येऊ शकतो, चान्सेस फार कमी आहेत पण तो येऊ शकतो, ही मे कम. ठीक आहे, मे वापरलाय आपण कमच्या समोर. कम याच्यामध्ये आहे मुख्य क्रियापद, मे याच्यामध्ये आहे सहाय्यकारी क्रियापद. कुड याच्यामध्ये आहे सहाय्यकारी क्रियापद, गिव्ह याच्यामध्ये आहे मुख्य क्रियापद. यू कुड गिव्ह हिम मनी. ओके. विलियम कुड बिकम अ रिच मॅन. विलियम एक श्रीमंत माणूस बनू शकला असता. बनला का? नाही बनला. कुड याच्यामध्ये काय आहे? सहाय्यकारी क्रियापद. बिकम याच्यामध्ये आहे मुख्य क्रियापद. ठीक आहे, मुख्य क्रियापदाच्या आधी आपण सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. आणि जिथे जिथे तुम्ही ही सहाय्यकारी क्रियापद वापरले आहेत, लक्षात घ्यायचं मुख्य तेव्हा तुम्हाला मुख्य क्रियापदाचं मूळ रूपच लावावं लागतं. ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये जेव्हा तुम्ही हे क्रियापद वापरता सहाय्यकारी, भरपूर सारे आहेत ना, कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शाल, शुड. तर हे क्रियापद जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण काय करतो, याच्यामध्ये हे जे आहे मुख्य क्रियापद त्याला असं यस, इयस, ईडी वगैरे काही लावत नाही. का लावत नाही? कारण नियम आहे ग्रामरचा की जेव्हा तुम्ही सहाय्यकारी क्रियापद लावला इथं तर तुम्हाला याला परत यस, इयस किंवा ईडी लावायची गरज नाही. तुम्हाला काय करायचं, याचं मूळ रूप, पहिलं रूपच इथं लावायचं असतं. ठीक आहे, हे आहे तिसऱ्या प्रकारचं क्रियापद. टू बीचं बघितलं आपण, हॅव, हॅज, हॅड बघितलं. आता बघितलं कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शाल, शुड. आता समोर जाऊ आपण डू ची क्रियापदे पाहू. डू कुठली क्रियापदे आहेत? कृती दाखवणारी क्रियापदे. कृती तर असंख्य क्रियापदे दाखवतात. इंग्लिशमध्ये ही क्रियापदे भरपूर सारी आहेत, सांगता येणार नाही इतकी सारी क्रियापदे आहेत. डू ची क्रियापदे, कृती दाखवणारी क्रियापदे कोणकोणती आहेत? आपण सॅम्पल घेतले याच्यामध्ये, सर्वच नाही घेतलं आपण. तसं शिकवणे ही एक कृती आहे. स्विम, पोहणे ही एक कृती आहे. बोलणे देखील एक कृती आहे. खेळणे देखील एक कृती आहे. ठीक आहे, हे सर्व काय आहेत? हे सर्व वर्ब ऍक्शन दाखवत असतात. यांना म्हटलंय आपण ऍक्शन वर्ब. सिंपल लँग्वेज याला आपण काय म्हणतो? ऍक्शन वर्ब. ठीक आहे, हे वेगळे वर्ब्स आहेत. जसे याच्यामध्ये पहा, ही वर्क्स इन द बँक. तो बँकेमध्ये वर्क करतो. वर्क याच्यामध्ये आहे डूचं क्रियापद. ओके. इन द बँक याच्यामध्ये काय आहे? हे फ्रेज आहे. बँकेमध्ये कसं लिहिलं आहे? द बँक इन लिहिलं का मी? लिहिताना बँक इन नाही, बँक इन नाही लिहायचं, बँकेमध्ये. बँकेमध्ये म्हणजे काय होते? इन द बँक. ही वॉज बॉर्न इन द एज ऑफ रेनायसान्स. त्याचा जन्म रेनायसा एज मध्ये झाला. रेनायसन्स एज मध्ये, इन द एज ऑफ रेनायसन्स. वॉज क्रियापद याच्यामध्ये दिलेलं आहे, पण हे टू बीचं क्रियापद आहे, इथं नको यायला. ही बिकम सॅड, तो दुःखी झाला, डूचं क्रियापद आहे. द शर्ट लुक्स नाईस, परत याच्यामध्ये डूचं क्रियापद आहे. ठीक आहे, असंख्य क्रियापद आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता, याच्यामध्ये हे डूचं क्रियापद आहे. आणि ह्याच्यामध्ये हे तुम्हाला काय दिलेलं आहे मी, इंग्लिशमध्ये वाक्य तयार करण्याचा दुसरा हा आहे फॉर्म्युला. पहिला काय होता? एसव्हीओ म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, कर्ता, क्रियापद आणि कर्म. इथं काय आहे? कॉम्प्लिमेंट. त्याचा अर्थ काय होतो? वाक्य पूर्ण करणारा कुठलाही शब्द समूह म्हणजे कॉम्प्लिमेंट. कुठलाही ते राहू शकते. याच्यामध्ये पहा, कर्ता, क्रियापद दिसते याच्यामध्ये, हे काय आहे? कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, कर्ता, क्रियापद, हे काय आहे? कॉम्प्लिमेंट. हे देखील आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, वाक्य पूर्ण करणारा कुठलाही शब्द. ऑब्जेक्ट वेगळं असतं आणि कॉम्प्लिमेंट हे वेगळं असतं. ठीक आहे, हा पहिला फॉर्म्युला होता एसव्हीओ. दुसरा फॉर्म्युला आहे एसव्हीसी. याच्यामध्ये काय आहे ते? ऑब्जेक्ट. सॉरी, याच्यामध्ये काय आहे ते? कॉम्प्लिमेंट.
कॉम्प्लिमेंट म्हणजे असा शब्द की जो फक्त वाक्य पूर्ण करतो. हा दुसरा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. पहिला SVO, दुसरा फॉर्म्युला SVC. ठीक आहे. नंतर आपण समोर जाऊ आणखी. इंग्लिशमध्ये वाक्य तयार करण्याचा हा एक फॉर्म्युला आहे. फक्त याच्यामध्ये कर्ता आणि क्रियापद येते. असं देखील सेंटेन्स असते बरं का. मी तुम्हाला सांगतो की इंग्लिशमध्ये वाक्यरचनेचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आपण काय करतो, समजा तुम्हाला लिहायला सांगितलं, अरे लिहा काय की जॉर्ज रडत आहे. मी लिहायला हवं जॉर्ज इज क्राईंग. आपण काय लिहितो, क्राईंग इज जॉर्ज. क्राईंग इज जॉर्ज. काही मुलं लिहितात इज क्राईंग जॉर्ज. काय लिहितात जॉर्ज क्राईंग इज. आहे की नाही. असं लिहायचं नाही. का नाही लिहायचं, कारण त्याच्यात चूक का बरं होते. समजा लिहायला सांगितलं हे सेंटेन्स जॉर्ज इज क्राईंग. आपण करता कधीच प्रथम क्रमांकाला घेत नाही, क्रियापद आपण सेकंड नंबरला घेत नाही, मग आपलं वाक्य चुकते. म्हणून तुम्हाला काय म्हणालो की सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब आणि कॉम्प्लिमेंट. आणि हा तिसरा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट आणि वर्ब. हा फॉर्म्युला ज्या व्यक्तीला समजला त्या व्यक्तीला इंग्लिशमध्ये वाक्य हे आरामात तयार करता येतं. ठीक आहे. लक्षात ठेवायचं SVO, SVC आणि हा आहे SV. याच्यामध्ये फक्त क्रियापद असतं, बाकी याच्यामध्ये काही येत नाही. मेरीने गाणे म्हटलं, मेरीने गाणं म्हटलं, मेरी सिंग्स गाणं म्हणते. जॉर्ज रडतो, जॉर्ज इज क्राईंग. करता जॉर्ज, इज क्राईंग याच्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आहे, हा वर्ब आहे. पैसे चोरण्यात आले हा पॅसिव्ह व्हॉइस आहे, पण याच्यामध्ये देखील हा वर्ब आहे. ही वर्क्स तो काम करतो. मेगा ओरडली होती. ओके, मेगा शाउटेड आहे. सब्जेक्ट आणि वर्ब, कर्ता आणि क्रियापद यांनी हे काय बनलेले आहे, सेंटेन्सेस तयार झालेली आहे. SVC, SVO आणि हा आहे SV. साधे वाक्य बनवण्याचे हे काय आहे फॉर्म्युले. आता आपण अभ्यासू हाऊ टू फॉर्म इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस इन इंग्लिश. साधे वाक्य तर आपण तयार केलेत इंग्लिशमध्ये. तर मग तुम्हाला आता म्हटलं की अरे ठीक आहे, आता साधे वाक्य सर्वांना बनवता येतात इंग्लिशमध्ये. कोणकोणते फॉर्म्युले अभ्यासले होते आपण, लिहू याच्यामध्ये. फॉर्म्युलास फॉर मेकिंग सिंपल सेंटेन्सेस इन इंग्लिश. पहिला काय होता SVO, O म्हणजे ऑब्जेक्ट. दुसरा होता SV, जस्ट अ मिनिट, C कॉम्प्लिमेंट. तिसरा अभ्यासला S आणि V. ठीक आहे. हे तीन फॉर्म्युला आपण अभ्यासले. विसरायचं नाही. तुम्ही हे जर गोष्ट विसरले तर तुमचं सेंटेन्स 100% चुकणार. तुमचा कॉम्प्लिमेंट सुरुवातीला जाणार, तुमचं ऑब्जेक्ट स्टार्टिंगला येणार, तुमचा वर्ब शेवटी जाणार आणि वाक्य चुकणार. तर वाक्य चुकू नये यासाठी हे लक्षात ठेवणं आहे की इंग्लिशमध्ये सिंपल सेंटेन्स, कुठल्याही प्रकारचं साधं वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. हो सर, मग काय करायचं आहे, काही करायचं नाही, फक्त काय करायचं फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कुठला, हा अरे करता आहे का, एक क्रमांक. क्रियापद आहे का, दुसरा क्रमांक. पहा तुम्ही प्रत्येक वाक्यामध्ये काय दिसते, कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद. इथं ऑब्जेक्ट आहे ते कॉम्प्लिमेंट. पण कर्ता क्रियापद हा सिक्वेन्स नाही चेंज होत. इंग्लिशची हीच तर खरी खूबी आहे. इंग्लिशमध्ये कर्ता कृती करणारी व्यक्ती ही नेहमी प्रथम क्रमांकावर येते आणि कृतीचं जे क्रियापद असते ते दुसऱ्या क्रमांकावर येत असते. तर हे तर आपण अभ्यासलं. आता पाहू आपण हाऊ टू फॉर्म इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस इन इंग्लिश. महत्वाचं, इंग्लिशमध्ये कशा प्रकारे तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य तयार करता येईल. प्रश्न विचारायचा तुम्हाला, कुठेही गेले तुम्हाला प्रश्न, अरे प्रश्न विचारा म्हटलं विद्यार्थ्यांना. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये सरांनी म्हटलं प्रश्न विचारायला, तर तुम्हाला जमलं नाही, अरे काय सरांना प्रश्न विचारायचा. ठीक आहे, इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे. तर प्रश्नार्थक वाक्याचं बेसिकली आपण विभागणी केली आहे दोन याच्यामध्ये. एक असतो WH प्रश्न. WH म्हणजे काय, व्हॉट, वेन, वेअर, हाऊ, हुज. ठीक आहे. WH प्रश्नाचा अर्थ काय होतो ते लिहू याच्यामध्ये. व्हॉट, वेन, वेअर, हाऊ, हुज, वाय, यासारख्या
शब्दांनी जे प्रश्न सुरू होतात त्यांना म्हणतो आपण WH प्रश्न. लक्षात ठेवायचं, W आणि H प्रश्न, व्हॉट, वेन, वेअर, हाऊ आणि हुज आणि वाय. तर या प्रश्नांना तुम्ही कसं विचारता पहा, ती रचना कशी असते. याच्यामध्ये WH चं रूप असं समोर येतं साध्या वाक्यांमध्ये, ठीक आहे. नंतर क्रियापद येतं. आता क्रियापद तुमचं डूचं क्रियापद राहू शकतं, ओके, किंवा कधी कधी याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब देखील राहू शकतं साध्या वाक्यांमध्ये म्हणत आहोत मी, ठीक आहे. पॅसिव्ह वाक्यामध्ये रचना चेंज होते. हे कुठले वाक्य आहेत? ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य आहेत, ठीक आहे. पॅसिव्ह वाक्यात रचना चेंज होते, पण साधी जी वाक्य आहेत, बेसिक प्रश्न जे असतात त्याच्यामध्ये असं असतं की WH चं रूप सुरुवातीला आलं, ओके, मग समोर एकतर डूचं क्रियापद येतं, तर डीड आलंय डूचं क्रियापद, डू, डज आणि डीड, आणि इथं कधी कधी काय आहे ते असं मॉडल ऑक्झिलरी ज्याला म्हणतो आपण, स्पेशल वर्ब, सहाय्यकारी क्रियापद देखील येत असते कुठं? या प्रश्नार्थक वाक्यात. आणि शेवटी काय आहे त्याच्यामध्ये? सब्जेक्ट, मुख्य वर्ब आणि उरलेल्या गोष्टी किंवा कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये येणार, ठीक आहे. हे सेंटेन्स बघा, याच्यामध्ये WH चं रूप हाऊ आलं, ओके, डू चं क्रियापद इथे आलं डज, प्रश्नार्थक वाक्य आहे ना. तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण समजा डू चं क्रियापद वापरत असू, तर इथं आपल्याला काय वापरतात? डू, डज किंवा डीड. तर हाऊ डज, व्हेन डीड, ठीक आहे. इथं वाय शुड आलं, इथे नाही. हा करता, हे मुख्य क्रियापद आणि हे आहे ऑब्जेक्ट. हे बघा, समजा याला असं मी स्पेस मारलं, ते इकडे केलं, हा करता, हे क्रियापद आणि हे, एक मिनिट, हे आहे ऑब्जेक्ट, ओके. हिज वाईफ ऑब्जेक्ट, ही किल हिज वाईफ. आता सर म्हणा की याला तुम्ही किलला एस किंवा ES का बरं नाही लावला, ठीक आहे. कारण काय आहे, हा हाऊ डज ही याच्यामध्ये टेन्सचं काम कोणी केलं आहे, ठीक आहे. टेन्सचं काम याच्यामध्ये डज ही केलं आहे. हा तुम्हाला कार्ड सांगतो, प्रेझेंट टेन्स आहे ना, ठीक आहे. हाऊ डज ही किल हिज वाईफ, त्याने त्याच्या पत्नीला कसं मारलं, हाऊ डज ही किल हिज वाईफ, ठीक आहे. WH चा प्रश्न आहे, व्हेन डिड ही विन द प्राइज, त्याने कधी प्राइज जिंकलं, ओके. हे बघा आलं, तिकडे केलं याला मी, WH चं रूप आलं, डू चं क्रियापद आलं, करता, क्रियापद आणि कर्म आलं याच्यामध्ये. तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये तुम्ही काय अभ्यासला आता? मग प्रश्नार्थक वाक्यामध्ये क्रियापद हे जे असते, डू, डज, डीड, दिसते, हे असं WH च्या रूपांतर तुम्हाला लिहावं लागतं. क्रियापद नेहमी कर्त्याच्या समोर असलं पाहिजे प्रश्नार्थक वाक्यामध्ये. इथं डज आणि डीड हे समोर आहेत यांच्या. इथं बघायचं, हे मॉडल ऑक्झिलरी आहे, दिसतंय. डू वर्ब किंवा याच्यामध्ये काय असू शकते? मॉडल ऑक्झिलरी वर्ब आलं याच्यामध्ये. हा बघा, आय सपोर्ट यू, आय करता, सपोर्ट क्रियापद, यू याच्यामध्ये ऑब्जेक्ट. वाय शुड आय सपोर्ट यू, तुला का बरं सपोर्ट करू मी? बरं, का सपोर्ट नाही करणार? जे काय आहे ते रिझन, ठीक आहे. एक डूचं घेऊ क्रियापद आपण याच्यामध्ये, हाऊ डू यू नो हर, हाऊ डू यू नो हर म्हणतो ना, तू तिला कसं ओळखतोस तू, ठीक आहे. हाऊ डू यू आहे, दिसते सर्वांना. हे बघा, आता याच्यामध्ये समजा आता मी असं स्पेस मारणार, स्पेस घेऊ आपण, डॉट 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 डॉट, हाऊ डज, when did, how do, why should आहे, दिसते सर्वांना. याच्यामध्ये काय काय केलं आपण? याच्यामध्ये WH चं रूप आणि इथं काय आलेलं, एक डूचं क्रियापद, डू, डज किंवा डीड प्रश्नार्थक वाक्यामध्ये, ओके. किंवा इथं कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शाल, शुड म्हणून जे असते त्याला म्हणतात मॉडल ऑक्झिलरी देखील याच्यामध्ये येत असते. हे लक्षात ठेवायचं. हाऊ डज ही किल हिज वाईफ, okay. When did he win the prize, okay. How do you know her,
ओके, वाय शुड आय सपोर्ट यू. ठीक आहे. सर्वांना जर मी प्रश्न विचारायला, समजा तुम्हाला आता प्रश्न विचारलाय मराठीमध्ये, तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. ठीक आहे. अकाउंट कसा ओपन करायचा. ती बँकेमध्ये गेले की आणि त्याला विचारलं की अरे मला सांग तू अकाउंट कसं ओपन करायचं. ठीक आहे. कसं लिहिणार आपण, डब्ल्यूएच रूप कसा म्हणजे हाऊ. अकाउंट कसला अकाउंट आहे तो, बँक अकाउंट. ओपन करायचा, कॅन आय. हाऊ अ बँक अकाउंट ओपन कॅन आय. तुम्हाला दिलं हे आणि तुम्हाला म्हटलं की अरे याच्यावर मला सेंटेन्स बनवून दाखवा, प्रश्नार्थक वाक्याचे एक सेंटेन्स बनवून दाखवा. प्रथम तुम्ही काय करायचं, प्रथम पकडायचं डब्ल्यूएच चं रूप आहे याच्यामध्ये हाऊ. ठीक आहे. नंतर तो काय म्हणतो, वर्ब लिहा म्हणते. कुठलं, एक तर डू वर्बचं डू वर्ब लिहा किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब लिहा. इथं वर्ब आहे कॅन. आणि नंतर लिहा कर्ता, क्रियापद आणि कर्म. कर्ता आहे याच्यामध्ये आय, क्रिया आहे ओपन करण्याची, ओपन. कर्म याच्यामध्ये आहे बँक अकाउंट, बँक अकाउंट. शेवटी येणार प्रश्नार्थक चिन्ह. काय म्हणालो मी, हाऊ कॅन आय ओपन अ बँक अकाउंट. अरे मला तुम्ही सांगा की कशा प्रकारे मी बँक अकाउंट ओपन करणार. तर मी हा प्रश्न कसा तयार केला, मला माहित होतं कशा प्रकारे, म्हणजे इंग्लिशमध्ये कुठलं येणार डब्ल्यूएच रूप हाऊ. बँक अकाउंट, एक बँक अकाउंट. क्रिया कुठली, काय करायचं तुम्हाला, ओपन करायचं आहे. ठीक आहे. कुणाला, मला म्हणजे आय. कसा करू शकतो बा मी, मग तुम्ही प्रश्न विचारून राहिले ना, त्याला तुम्ही प्रश्न विचारून राहिले कसा करू शकतो, म्हणजे कॅन. ठीक आहे. हाऊ डब्ल्यूएच चं रूप कॅन लावलं याच्यामध्ये, आय ओपन अ बँक अकाउंट. आय ओपन, आय याच्यामध्ये करताय, ओपन याच्यामध्ये क्रियापद आहे, बँक अकाउंट याच्यामध्ये काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता परत आपण याच्यामध्ये यायला घेणार एक्सरसाइज नंबर 1. परत तुम्हाला दिले एखादी काही याच्यामध्ये परत एखादा प्रश्न विचारायचा आहे. समजा तुम्हाला कॉलेजला जायला उशीर होत आहे आणि तुमचे शूज तुम्हाला दिसत नाही. तुम्ही आयला विचारता ना, माझे शूज कुठे गेले बा. ठीक आहे. तसं प्रश्न आपण विचारू, तू माझे शूज कुठे ठेवले. मला काय प्रश्न विचारताय, तू माझे, तू म्हणजे यू. आम्ही सरळ सरळ लिहितो याच्यामध्ये, यू. माझे शूज म्हणजे माय शूज. ठेवणे म्हणजे कीप. ओके, कीप. कुठे म्हणजे वेअर. आणि याला डू चं क्रियापद आहे, तर मी विचारतो की यू डू. ठीक आहे. डू लो आपण याच्यामध्ये. पहा आता याला समजा तर बी दिला मी. आईला प्रश्न आपण विचारतो, अगं तू कुठे ठेवलेस माझे शूज. ठीक आहे. कॉलेज जायला उशीर होत आहे. सरांचा लेक्चर आहे पहिला कॉमर्सला, बुधवारला लेक्चर असतो इंग्लिशचा आपला पहिला लेक्चर. पण कॉमर्सचे लोक आपला लेक्चर घेऊ देत नाही. ठीक आहे. कॉमर्सचे प्राध्यापक जाऊ दे, दॅट इज नॉट अवर इश्यू. यू माय शूज कीप वेअर डू. तू माझे जुते ठेवणे कुठे, आणि हे डूच क्रियापद. तुम्ही तयार करून बघा प्रश्न याच्यावर. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही प्रश्नाचं आन्सर टाईप करू शकता. यू माय शूज कीप वेअर डू. बघा, तयार करून बघा प्रश्न. प्रथम सुरुवात कशाने होईल याची, वेअर डू यू कीप माय शूज. अगदी बरोबर, उद्देशचा आन्सर अगदी परफेक्ट आहे. प्रथम तुम्ही काय लिहायचं, प्रश्न आहे डब्ल्यूएच चा, मग लिहायचं वेअर. डू चं रूप लावू आपण डू, आणि नंतर आपण लावायचा कर्ता, क्रियापद आणि कर्म. कर्ता याच्यामध्ये आहे यू, क्रियापद आहे कीप, आणि काय झालाय माय शूज. यू कीप माय शूज. ओके. वेअर डू यू कीप माय शूज. तू माझे जुते कुठे ठेवलेस बा. अशा प्रकारचे वाक्य बनणार. आता मुलं विचारतात की सर आम्ही कर्ता ओळखायचा कसा. ठीक आहे. अगदी सोपा आहे ना. हा बघा फर्स्ट किंवा सेकंड पर्सनचा जो असतो तो असा इथे येत असतो, कर्ता आहे तो. ठीक आहे.
याच्यामध्ये पहा, ठेवणे ही एक क्रिया आहे. क्रिया कोणावर झाली आहे? शूज वर. ओके, कोणी केली? तू म्हणजे आईने. ठीक आहे, यू वापरला आईसाठी, म्हणजे आज इथे ठेवले आईने. तर यू याच्यामध्ये करता याच्यासाठी आहे, कारण यू ने क्रिया केली आहे जुते ठेवण्याची, म्हणजे क्रिया झाली आहे जुत्यावर. जुता आहे याच्यामध्ये ऑब्जेक्ट, आणि क्रिया केली आहे यू ने. यू म्हणजे आई. ठीक आहे, इथं आपण काय घेतलं? करता, क्रियापद आणि कर्म. ओके, वेअर डू यू कीप माय शूज, या प्रकारे. तर हा कुठला प्रश्न आहे? हा WH चा प्रश्न आहे. WH चे प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे इंग्लिश मध्ये तयार करायचे असतात. ठीक आहे, साधे वाक्य कसे बनवायचे आपण अभ्यासलो या फॉर्म्युलाने. पुढे गेला तर फॉर्म्युला SVO, SVC, SV. आता का आपण काय अभ्यासून राहिलेलो आहोत? प्रश्न कसे बनवायचे, प्रश्न कसे विचारतात इंग्लिश मध्ये. ठीक आहे, आता WH च्या प्रश्नामध्ये कधी कधी तुम्ही बघता की इथं कधी कधी ॲमिझार वॉजर तुम्हाला दिसते, आणि मुलं होतात मग कन्फ्यूज की सर हे काय आहे. ठीक आहे, डूच क्रियापदामध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तर तुम्ही हाऊ डज, हाऊ डिड, व्हेन डिड, आहे की नाही? हाऊ डज, हाऊ डिड, व्हेन डिड, वाय डज, असे प्रश्न आपण विचारा. एक मिनिट. ओके, मग हे देखील प्रश्नार्थक वाक्य आहेत म्हटलं तर मुलं होतात कन्फ्यूज की सर हे कुठल्या प्रकारचे हे आहेत. ॲमिझार वॉजरनी विचारलेले प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे, याची रचना पहा. याच्यामध्ये WH चं रूप आहे. ओके, याच्यामध्ये क्रियापद इथं देखील कुठं आलेलं आहे? कर्त्याच्या समोर आलेला. हा कर्ता आहे, हे कॉम्प्लिमेंट आहे. हे कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट नेहमी शेवटी येते, पण कर्ता प्रथम क्रमांकावर येतो. ठीक आहे, याच्यात तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये हे क्रियापद डायरेक्ट समोर गेलेलं आहे. तर क्रियापद प्रश्नार्थक वाक्यामध्ये नेहमी समोरच लिहिलं जाते. प्रश्नार्थक वाक्यामध्ये क्रियापद हे नेहमी कर्त्याच्या समोर असते. डूच्या वाक्यामध्ये डू, डज, डीड आपण कर्त्याच्या समोर लिहितो. ठीक आहे, टू बीच्या वाक्यामध्ये, ॲमिझारच्या वाक्यामध्ये इथं ॲमिझार वॉज वेअर जे असतात, टू बीची क्रियापद अशी कर्त्याच्या समोर येत असतात. वाय इज ही अब्सेंट, तो ऑप्शन का बरं आहे? हु इज ही, तो कोण आहे? वेअर इज ही गोइंग, तो पुढे चालला. हाऊ आर दे, ते कसे आहे. ठीक, तर कसा प्रश्न बनवायचा आहे आता? ठीक आहे, कसा तयार करायचा प्रश्न? त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. WH चं रूप आणि क्रियापद. ओके, क्रियापदामध्ये काय लावायचं आहे? टू बीचं क्रियापद लावायचं आहे, आणि उरलेल्या गोष्टी ह्या शेवटी अशा लिहायच्या आहेत. ठीक आहे, आता आपण समजा एक सेंटेन्स लिहिले आहे याच्यामध्ये आधी, काही सेंटेन्स घेतले आपण याच्यामध्ये. एक साधंसं सेंटेन्स घेऊ. ही इज गोइंग टू दिल्ली. ओके, तुमचा एक मित्र आहे. ओके, एक चांगला मित्र आहे जो दिल्लीला चालला. हे काय आहे? स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे, साधं वाक्य आहे. त्याला म्हटलं आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, वाक्याचे प्रकार आपण बघितले होते, त्यातला हा पहिला प्रकार आहे. आता तुम्हाला विचारायचं आहे, अरे मित्रा तू दिल्लीला चाललास का? हो चाललो. मग तू दिल्लीला कशाला चाललास? ठीक आहे, तो तू दिल्लीला कशाला चाललास? तुमचा मित्र कुठे चालला? ही इज गोइंग टू दिल्ली. तुम्हाला त्याला विचारायचं आहे तू दिल्लीला कशाला चाललास? तर मी लिहिणार तू म्हणजे यू, तू म्हणजे यू, दिल्ली, दिल्ली, कशाला? वाय, चालला आहेस, चालला आहेस म्हणजे इज गोइंग. आता इज नाही येणार कारण याच्यामध्ये यू आहे, यू समोर आपण इज लावत नाही, आपण लावू आर गोइंग. ठीक आहे, आणि तुम्हाला म्हटलं हा आता ठीक आहे, इज गोइंग टू दिल्ली, माझा मित्र जीवलग आहे, खूप जीवलग आहे, हो दिल्लीला चालला. बरं, त्याला प्रश्न विचारा ना मग, तू कशाला दिल्लीला चालला म्हणून. ठीक आहे, तुम्ही प्रथम काय करणार? प्रथम तुम्ही लावणार WH चं रूप. ओके, वाय, नंतर तुम्ही लावायचं क्रियापद आर, नंतर तुम्ही लिहायचा कर्ता, नंतर तुम्ही लिहायचं याच्यामध्ये दिल्लीला म्हटलं, दिल्लीला म्हणजे टू दिल्ली. ओके, एक फ्रेज आहे टू दिल्ली. वाय आर यू
going to DELHI. राईट, अगदी बरोबर. वाय आर यू गोइंग टू दिल्ली, तू दिल्लीला का बरं चाललास. ठीक आहे. WH चं रूप क्रियापद, हा आहे कर्ता आणि ह्या आहे उरलेल्या गोष्टी. वाय आर यू गोइंग टू दिल्ली, ही इज गोइंग दिल्लीचा प्रश्न आपण काय बनवला, वाय आर यू गोइंग टू दिल्ली. ठीक आहे. दुसरा आपण घेणार याच्यामध्ये, मला विचारायचं आहे की तुझे बाबा घरी आहेत का. ठीक आहे, मी काय म्हणणार, तुझे बाबा म्हणजे युअर फादर. जस्ट अ मिनिट, याच्यामध्ये हा कर्सर असा जम्प करतो ऑटोमॅटिक. तुझे बाबा घरी आहेत, युअर फादर म्हणजे तुझे बाबा, घरी म्हणजे ऍट होम, आहेत म्हणजे आहेत, आणि का बरं आहेत. ठीक आहे, का बरं आहेत विचारायचं, अरे का बरं आहेत, तुझे बाबा बाहेर नाही गेले का फिरायला. ओके, प्रश्न विचारायचा मित्राला की तुझे बाबा का बरं घरी आहेत इंग्लिश मध्ये. तर प्रथम तुम्ही काय लावायचं, लावून बघा, तुझे बाबा घरी का बरं आहेत. घरी असणे, घरी म्हणजे ऍट होम, तुझे बाबा म्हणजे युअर फादर, हे फ्रेज आहे तुझे बाबा. ओके, हे देखील एक फ्रेज आहे घरी असणे. ओके, का बरं आहेत, वाय हे क्रियापद. क्रियापद कुठे लावायचं, क्रियापद हे WH च्या रूपानंतर लावायचं. ठीक आहे, किंवा कर्त्याच्या आधी लावायचं. कर्त्या याच्यामध्ये काय, युअर फादर. ओके, बघू आपण लावून. वाय लावला, नंतर आपण लावू क्रियापद इज. ओके, नंतर लावायचा कर्ता युअर फादर, नंतर उरलेल्या गोष्टी कॉम्प्लिमेंट जे काय आहे ते. वाय इज, येस, वाय इज युअर फादर ऍट होम, तुझे बाबा घरी का बरं आहे. वाय इज काय केलं याच्यामध्ये, वाय. ओके, WH चं रूप क्रियापद कर्त्याच्या आधी घेतलं, नंतर काय केला, कर्ता लिहिला आणि उरलेल्या गोष्टी लिहिल्या. ठीक आहे, तर हे तुम्हाला थोडस, याला थोडी प्रॅक्टिस लागते तुम्हाला. प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, मग डू डज किंवा डीडनी प्रश्न विचारा, कॅन कुड मे माइटनी प्रश्न विचारा, किंवा तुम्ही या टू बीच्या रूपाने प्रश्न विचारा. तुम्हाला थोडासा जर प्रॅक्टिस केल्याशिवाय ह्या गोष्टी येणार नाही. ठीक आहे, WH चं रूप, टू बीचं रूप आणि कॉम्प्लिमेंट हा देखील एक प्रश्नाचा प्रकार आहे. ठीक आहे, आणि प्रश्नाचा हा एक प्रकार आहे. तिसरा प्रकारचा प्रश्न विचारतो आपण हॅव हॅज नी. हे बघा, वाय हॅज ही स्टोलन द रिंग, अरे त्याने रिंग का बरं चोरली आहे. वाय वेन हॅव दे गॉन टू नागपूर, ते नागपूरला कधी गेलेत. हा आहे हॅव किंवा हॅज किंवा हॅडने विचारला जाणारा प्रश्न. याच्यामध्ये देखील काय आहे, WH चं रूप हे सुरुवातीलाच आहे. ओके, इथं हॅव किंवा हॅज किंवा हॅड येईल. ठीक आहे, इथं लिहितो मी, याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. हॅव, हॅज किंवा हॅड येणार. ओके, नंतर याच्यामध्ये सब्जेक्ट राहील. ओके, क्रियापदाचं तिसरं रूप राहील. ओके, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट हे शेवटी असणार. लक्षात ठेवायचं, फॉर्म्युला प्रॅक्टिस करून घ्यायचा. फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. प्रश्न विचारण्याचे फॉर्म्युले, WH चा प्रश्न विचारायचा आहे, क्रियापद डू चा आहे, फॉर्म्युला वेगळा. WH चा प्रश्न विचारायचा आहे, क्रियापद टू बी चा आहे, फॉर्म्युला वेगळा. WH चा प्रश्न विचारायचा आहे आता तुम्हाला, क्रियापद आहे टू हॅव चं, हॅव हॅज हॅड आणि हॅड. आता फॉर्म्युला देखील तुमचा दुसरा लागणार. हे बघा, WH चं रूप लागलेलं आहे, हॅव किंवा हॅज लावायचं, कर्ता आहे सब्जेक्ट. ओके, नंतर क्रियापदाचं लावलं आहे तिसरं रूप, आणि शेवटी दिलाय ऑब्जेक्ट. वाय हॅज ही स्टोलन द रिंग, हॅव लागला आहे, कर्ता आहे, क्रियापदाचं आहे तिसरं रूप, नागपूरला, टू नागपूर, ते नागपूरला का बरं गेलेत. अशा प्रकारे यांनी काय केलं, याच्यामध्ये यांनी प्रश्न तयार केलेला. हॅव हॅज हॅड यांनीही तुम्हाला प्रश्न विचारता येतो. ठीक आहे, आता तयार करून पाहू एक प्रश्न. तो कुठे गेला आहे, तो कुठे गेला आहे. ठीक आहे, तो म्हणजे यू, कुठे म्हणजे वेअर, गेला नाही, तो म्हणजे यू कसं येणार, तो म्हणजे ही. ओके,
where he has, असंच घेऊ आपण, gone, has. हा कुठला टेन्स आहे? हा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपण अभ्यासला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सिलेबस मध्ये आहे. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये तुम्हाला प्रश्न विचारता येतात किंवा पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅज वेअर ही गॉन प्रश्न विचारून दाखवा तुम्हाला. प्रथम तुम्ही काय करायचं, डब्ल्यूएच रूप लावायचं. ओके, वेअर नंतर लावायचा क्रियापद हॅज, ऑटोमॅटिक जम्प करते, हॅज नंतर लावायचा करता ही, नंतर लावायचं क्रिया, हा राईट, क्रियापदाचं तिसरं रूप. वेअर हॅज ही गॉन, अगदी बरोबर. उद्देशचा आन्सर अगदी बरोबर आहे. वेअर हॅज ही गॉन, तो कुठे गेलाय. अगदी बरोबर साक्षीता, वेअर हॅज ही गॉन. ठीक आहे, प्रश्न असेच तयार केले जातात. हा कुठला टेन्स आहे. आता समजा मला याच्या बरोबर साधं वाक्य, तो गेला आहे, ही हॅज गॉन, तो गेला आहे. आपण काय म्हणतो, कुठं, वेअर, ही हॅज गॉन, तो गेलाय कुठं रे, तो काय म्हणतो, टू मार्केट, तो मार्केटला गेलाय. ठीक आहे, समजा एनी विचारलं, बी, एनी विचारलं, एनी सांगितलं तो गेला, ही हॅज गॉन. बी म्हणतो कुठे गेला, ए म्हणतो परत अरे तो मार्केटला गेला. ठीक आहे, मग ए परत त्याला प्रश्न विचारतो की तो मार्केटला का बरं गेलाय. मी काय म्हणालो, एनी सांगितलं ही हॅज गॉन, तो आता नाही आहे, तो निघून गेला. बी म्हणतो कुठे गेला रे. ठीक आहे, तो म्हणतो, ए म्हणतो मार्केटला गेला. आता बी परत त्याला प्रश्न विचारतो की तो मार्केटला का बरं गेला. तर तो का बरं म्हणजे वाय. इथे घेऊ याच्या समोर थोडस स्पेस सोडतो, तुम्हाला म्हणजे शब्द अरेंज करायला सोपं जायचे. किंवा खाली घेऊ आपण, का बरं म्हणजे वाय, गेला म्हणजे हॅज गॉन, तो म्हणजे ही, मार्केटला म्हणजे टू मार्केट. प्रश्नाचं वाक्य जुनायचं प्रश्नाचिन्ह अरेंज करायला. ही हॅज गॉन वेअर, टू मार्केट. का बरं, कसं अरेंज करायचं पहा. डब्ल्यूएच चं रूप वाय, हॅज, ठीक आहे, करता, क्रियापदाचं तिसरं रूप आणि शेवटी काय लिहायचं उरलेल्या गोष्टी. वाय हॅज ही गॉन टू मार्केट, अरे मार्केटला का बरं गेलाय. वाय हॅज ही गॉन टू मार्केट, राईट. पण समजा हा हॅज जर, आता मुलं काय करतात इथं लिहितात वाय ही हॅज गॉन टू मार्केट. नाही, हे स्टेटमेंट झालं, हे स्टेटमेंट आहे, हे साधं वाक्य आहे. तुम्हाला काय लिहायचं आहे, वाय हॅज ही गॉन टू मार्केट, हा प्रश्न आहे. तर मी जर लिहिलं वाय ही हॅज गॉन टू मार्केट, तर हा स्टेटमेंट झालं, हे साधं वाक्य झालं. हे स्टेटमेंट आहे, तर प्रश्नार्थक वाक्य नाही आहे. लक्षात घ्या, प्रश्नार्थक वाक्य म्हणजे का, प्रश्न म्हणजे काय, क्रियापदाचं, मग ते कुठलंच असो, डू, डज, डीड असो, हॅव, हॅज, हॅड असो, की एम, इज, आर, वॉज, वेअर असो, की कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शाल, कुड असो. प्रश्न म्हणजे का, क्रियापदाचं कर्त्यासमोर असणं म्हणजे प्रश्न. याचा आन्सर काय, वाय हॅज ही गॉन टू मार्केट, तो मार्केटला का बरं गेलाय. ठीक आहे, तर हा आहे प्रश्न तयार करण्याचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता या प्रश्नामध्ये एसनो टाईपचे प्रश्न असतात, त्याचा अभ्यास आपण उद्याला करू. हजेरी घेतो कोणी जाऊ नका. उद्याला आपल्याला अभ्यासायचं आहे मग आज्ञार्थी वाक्य, एसनो टाईप प्रश्न आणि उद्गारवाचक वाक्य. नंतर आपलं जे आहे हा जो पोर्शन संपून जाणार, सेंटेन्स त्याचे प्रकार. ठीक आहे, आणि याचं आपल्याला घ्यायची आहे प्रॅक्टिस. नंतर लेफ्ट होऊ नका विद्यार्थी, मला हजेरी घेऊ द्या. जस्ट अ मिनिट. 12 विद्यार्थी हजर आहे आज.
ठीक आहे. रेकॉर्डिंग देखील जे विद्यार्थी हजर नाही त्यांना रेकॉर्डिंग देखील पाहता येईल. रेकॉर्डिंग देखील तुम्ही पाहू शकता आणि जे पेपर वगैरे येणार आहेत समोर पहा, पहिला युनिट झाल्यावर तेव्हा ते पेपर होणार आहेत आणि तुमचं मूल्यांकन सुरूच आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटत आहे की सर सर्टिफिकेट कोर्स आहे असंच मिळणार आपल्याला सर्टिफिकेट, अजिबात नाही. तुम्हाला जोपर्यंत इंग्लिश बोलता येणार नाही तोपर्यंत मी कुणाला सर्टिफिकेट देणार आणि तुम्हाला प्रत्येकाला बोलता येईल याची मी गॅरंटी देतो. तुम्हाला कधी समजेल आता समजणार नाही, पण जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन करणार, लेट मी स्टॉप प्रेझेंटिंग. जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन करणार तिथं तुम्हाला मी जेव्हा करायला लावणार त्यातून समजेल की तुम्हाला आता इंग्लिशमध्ये थोडा कॉन्फिडन्स आहे आणि बोलता येईल तुम्हाला 100%. एखादा पॉईंट तुम्हाला देणार, डिस्कशन करून दाखवा, एक्सप्लेन करून दाखवा, आयडियाज कशा काय एक्सप्लेन करायच्या हे तुम्हाला ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये जमेल. तर ठीक आहे, तर आपण तो दिवस राखून ठेवले आहेत, ते दिवस स्पेशली राखून ठेवलेले दिवस आहेत, ते बॅचेस पाडणार आहोत सर्वांच्या आणि बॅचेसनुसार तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे. कम्प्युटरच्या लॅबमध्ये आपण जाऊ. आपल्याकडे लॅब आहे कम्प्युटरची आणि त्या लॅबमध्ये जाऊन तुम्हाला मी ते प्रेझेंटेशन कसं बनवायचं याचं ट्रेनिंग देखील तिथंच देणार आहे. तुम्ही आता जाऊ शकता विद्यार्थी. आता उद्याला लेक्चर होईल आपला. उद्याच्या लेक्चरला ओके. हा बोला. सर कालचे लेक्चर आमच्या मिस झाल्यात, मग आम्ही कसं राहतो? कालच्या लेक्चर मिस झाल्या आहेत तर आपण काय केलं, रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे लेक्चर. पण सर म्हणाले की ते अधिकारी आहेत लष्करामध्ये आणि सेन्सिटिव्ह ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे आपण ते रेकॉर्डिंग शेअर नाही केलेली आहे. माझ्या लॅपटॉपमध्ये रेकॉर्डिंग आहे, तर आपण कॉलेजमध्ये त्या रेकॉर्डिंगचं स्क्रीनिंग घेऊ. ठीक आहे. आपल्याकडे प्रोजेक्टर आहे, तर प्रोजेक्टरनी ते रेकॉर्डिंग सर्व विद्यार्थ्यांना आपण दाखवू. प्रत्येक क्लासमध्ये दाखवणार न्यू. ठीक आहे. आणि चांगलं प्रोफेशन आहे. विद्यार्थ्यांचा फोकस आता असायला हवा की तुम्हाला जर बीए मध्ये फर्स्ट क्लास असेल 60% बीए मध्ये, तर तुम्हाला एअरफोर्स मध्ये मोठ्या पदावरच्या नोकऱ्या मिळतात असं सरांनी काल आपल्याला सांगितलं आहे. आणि त्यांनी पेपर देखील शेअर केले आहेत त्या परीक्षेचे. तर पेपर मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो. सोपा पेपर आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश आहे, रिझनिंग आहे, गणित आहे आणि जनरल नॉलेज त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सोपा पेपर तो असतो. ठीक आहे. तर तुम्ही देखील त्या परीक्षेला अपियर होऊ शकता बीए फायनल इयरला गेल्यावर. आता नाही तुम्हाला फॉर्म भरतायत. ठीक आहे. तर ते रेकॉर्डिंग उद्याला बघू आपण क्लासमध्ये, त्याला आपण प्ले करू मग. ठीक आहे. तुम्ही आता जाऊ शकता. ओके, जाऊ शकता. ओके.